घोड्याची शर्यत जेव्हा चालू असते तेव्हा घोड्याचा मालक प्रत्येक वेळी घोड्याला फटके मारत असतो, परंतु त्या घोड्याला हे माहीत नसतं की मालक हा आपल्याला का प्रत्येक वेळेस मारत असतो. कारण घोड्याच्या मालकाला त्याला रेसमध्ये पहिला आणायचं असतं, त्यामुळे तो प्रत्येक वेळेस घोड्याला फटके मारत असतो. मित्रांनो, आपलं आयुष्य पण असंच आहे. आपल्या आयुष्यामध्ये जर अशाच अडीअडचणी असतील तर देवाला आपल्याला आपल्या जीवनामधली जी काही रेस आहे त्यामध्ये पहिला आणायचं असतं, त्यामुळं आपल्याला अशा ह्या अडीअडचणी येत असतात. नमस्कार मंडळी, बिझनेस माझाच्या एका बिझनेस सक्सेस स्टोरीमध्ये तुम्हा सर्वांचं परत एक वेळेस हार्दिक स्वागत आहे. जे देशातील तरुणांना जमलेलं नाही ते एका मराठी माणसाने करून दाखवलेलं आहे. आपल्यासोबत आहेत शैलेश मोडक साहेब, ज्यांनी विदेशामध्ये पण जॉब केलेला आहे, परंतु आपल्या देशात येऊन ते महिना जवळपास 5 लाख रुपयेपर्यंतची कमाई करत आहेत. या व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत की तुम्ही पण हा व्यवसाय कसा काय करू शकता. जसं जम्मूमध्ये सफरचंद आणि केशर पिकवलं जातं, तेच केशर आपण आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एका कंटेनरमध्ये कसं काय पिकवू शकतं हे साहेबांनी करून दाखवलेलं आहे. तर साहेब, सुरुवात हे सांगा, तुमची सुरुवात कशी काय झाली. मराठी माणूस म्हटलं की व्यवसायाचा त्याचा दूर दूर संबंध येत नाही, आणि त्यात केशर आणि ते पण आपल्या महाराष्ट्रामध्ये पिकवायचं ही तर अशक्य गोष्ट आहे. कशी काय सुरुवात झाली. तुम्हाला जरी वाटत असलं की इथे खूप टेक्नॉलॉजी यूज केलं आहे, बाहेरच्या देशात जरी गेलेलो असलो, राईट, पण तसं बघायला गेलं तर मी पण एकदम म्हणजे उन्हाळ मुलगा होतो असं म्हणा, आणि आहे पण आता सध्या घरी. तर माझं बघायला गेलं तर मी बेसिकली नाशिकचा, राईट. मग तसं मी सॉफ्टवेअर इंजिनियर होतो असं म्हणावं लागेल, कारण 13.5 वर्ष मी सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये काम केलं, वेगवेगळ्या देशात काम केलं, कंबोडिया, व्हिएतनाम, युगांडा, घाना, जर्मनी, मलेशिया, खूप साऱ्या देशात काम केलं. पण तरी पण म्हटलं की यार भारतात येऊन काहीतरी करायला हवं इनफॅक्ट, राईट. तसं मी नाशिकमध्ये म्हणजे मला शेती होती किंवा ॲग्रिकल्चर झाड होतं म्हणून मी ॲग्रिकल्चरमध्ये आलो नाही, तसं नाही. म्हणजे प्रवासा म्हणजे मला ॲग्रीची आवड होती हे पण नाही इनफॅक्ट, पण तो प्रवास घडत गेला. म्हणजे माझं पूर्ण ग्रॅज्युएशन मी कम्प्युटर सायन्समध्ये केलं, पुण्यामध्ये आलो, पुण्यामधून मास्टर डिग्रीमध्ये कम्प्युटर ॲप्लिकेशन आहे इंदिरा कॉलेज, तिथून मी माझं पूर्ण एज्युकेशन केलं. आणि त्यानंतर कॅम्पस प्लेसमेंटमध्ये मला सगळ्यात शेवटी मला नंबर लागला, पण इनफॅक्ट मला चॉईस करण्यात आलं. इनफॅक्ट मला खूप इश्यू होते, म्हणजे इंग्लिशचा वगैरे असतात, मराठी मीडियमचा असल्यामुळे खूप सारे इश्यूज होते, पण मला लागलं, नोकरी लागली आणि 6 महिन्यातच विदेशात मला पाठवण्यात आलं. विदेशात गेलो, विदेशात चांगलं एन्जॉय केलं, म्हणजे काम पण एन्जॉय केलं, सगळं केलं. पण म्हणतात ना 10 वर्ष जर तुम्ही काम सतत केलं त्यानंतर तुमची ती थॉट प्रोसेस सुरू होते IT मधली, यारे काहीतरी करायला हवं, काहीतरी करायला हवं. इनफॅक्ट तर तशीच माझ्यात पण सुरुवात झाली, पण काय करायचं डेफिनेटली मला माहीत नव्हतं. म्हणजे फ्रँकली बोलायचं झालं तर काय करायचं मला नक्की माहीत नव्हतं इनफॅक्ट. तर मग मी घरी येऊन वाईफला वगैरे कटकट करायचो नेहमी की काहीतरी करायला हवं. माझे 2 खूप चांगले मित्र आहेत, म्हणजे डॉक्टर राहुल डाके, किरण बोंडे, आणि माझे भाऊ, यांच्याकडे मी किरकिर करायचो, अरे काहीतरी करायला पाहिजे, पण काय करायचं आहे डेफिनेटली माहीत नव्हतं इनफॅक्ट. मग मी 13.5 वर्षानंतर डिसाईड केलं. वाईफ म्हणाली तू कर, तुला काय करायचं ते, घराचे मुलाचे शिक्षण आणि याचा हप्ता वगैरे सगळं बघते, तू कर काय. आणि मग मी डिसिजन घेतलं, मी सोडून दिला जॉब. फ्रँकली बोलायचं, जॉब मी सोडून दिला. पण मला आणखी एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. जे आपले मराठी जे तरुण आहेत, प्रत्येकजण त्याला घरापासून शिकवलं जातं पहिलीपासून की तुला शिकायचं आहे, नोकरी करायचं आहे, आणि तुम्हाला तर देवाने एवढी चांगली नोकरी दिली आणि तरी सोडली. तर आपल्या मराठी तरुणांसाठी काय सांगाल याविषयी. नाही, मी ते एवढंच सांगेल की नोकरी म्हटलं ना तर नोकरी आपण दुसऱ्यांसाठी काम करतो इनफॅक्ट, राईट. म्हणजे वाटतं आपल्याला काय जवळजवळ आयुष्यातले आपण जवळजवळ तुम्ही काही पण म्हणा, सकाळी पहिलीपासून तर ग्रॅज्युएशनपर्यंत म्हणा, आपण पैशासाठी, नोकरीसाठी. आणि नोकरी जेव्हा लागते तेव्हा माझा पहिला पेमेंट होता 7,000 रुपयाचा चेकचा, राईट. म्हणजे मी जवळजवळ एवढ्या वर्ष शिकून सुद्धा मला पहिला 7,000चा मिळतो. तेच जर आपण उद्योजकाकडे वळालो तर 7,000 का आपला चेकच 7 लाखाचा येऊ शकतो पहिला पेमेंट. म्हणजे कारण तिथे आपण मल्टिप्लाय होतात गोष्टी, आणि आपण आपल्याला एक्सप्लोर करत असतो. ॲक्च्युली आपण आपलं स्वतःचा मालक असतो आणि आपण आपल्या हिशोबाने सगळ्या गोष्टी हलवत असतो. म्हणजे थोडक्यात साहेबांनी सांगितलं आहे की नोकर होण्यापेक्षा मालक बना, आणि मालकामध्ये सर्वात जास्त पैसा आहे. तर साहेब, मला हे सांगा ह्या व्यवसायाविषयी. जसं आता केशर म्हटलं की पूर्ण काश्मीरमध्ये पिकवलं जातं, मग हे पण महाराष्ट्रामध्ये, आणि ते पण एक कंटेनरमध्ये पिकवत आहे.
कसं काय शक्य झाले? नाही, ते तो प्रवास मी तुम्हाला मध्येच हे सांगितलं की प्रवास होता तो, म्हणजे एका दिवसात हा थॉट प्रोसेस नाही आला. नोकरी सोडल्यानंतर पण ॲग्रिकल्चर, कारण हा प्रवास म्हणजे ॲग्रिकल्चरची माहिती असणं खूप आवश्यक होतं. पण मग तो जॉब सोडल्यानंतर इनफॅक्ट करायचं काय, इनफॅक्ट मग मला सगळ्यात पहिल्यांदा मी माझा बिझनेस सुरू केला तो म्हणजे मधमाशी पालनाचा. म्हणजे सगळ्यात जास्त मी प्रॉब्लेम आयडेंटिफाय केला की ॲग्रिकल्चर क्षेत्रामधला, आणि लकीली तो झाला. इनफॅक्ट म्हणजे एक दिवस रेडिओवर मला ऐकण्यात आलं 101 जे चॅनल असतं आपलं FM वर, की मधमाशा नसल्या तर जग नष्ट होईल ॲक्च्युली. मग ते झाल्यावर म्हटलं की अरे कसं काय नष्ट होईल. मग तेव्हा कळलं की सगळ्यात जास्त देशामध्ये की देशात काय या जगामध्ये पॉलिनेशन 90% या मधमाशा करतात. तर मधमाशी पालनाचं मी बघितलं सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे मधमाशाच नाही आहे शेतामध्ये. तर माझे थॉट प्रोसेस आला, मी मधमाशांबद्दल माहिती गोळा केली आणि मी विचार केला की हा प्रॉब्लेम आहे. सगळ्यात जास्त प्रॉब्लेम जिथे असेल सगळ्यात जास्त पैसा पण तिथे पडतो सोल्युशन दिल्यानंतर. तर म्हटलं मी मधमाशांच्या पेट्या या भाड्याने द्यायचा व्यवसाय सुरू केला शेतकऱ्यांना. मी एक पेटी घ्यायचो, ते 4,000ला एक पेटी आणली. अशा मी 60 पेट्या विकत घेतल्या आणि या मधमाशांच्या पेट्या मी भाडे तत्वावर शेतकऱ्यांना द्यायला लागलो. त्याच्यातून 2,000-2,500 मी एका पेटीला भाडं घ्यायचो. तर जवळजवळ त्या बिझनेसमधून इनफॅक्ट मला खूप फायदा झाला. फक्त मधच नाही, भाडंच नाही, तर मला पोलन्स मिळाले, मधमाशांच्या डोक्यातून रॉयल जेली याचं ते मिळालं, आणि चांगला ब्रँड पण माझा डेव्हलप झाला, आणि एका पेटीच्या 2 पेट्या पण झाल्या, राईट. आणि हा सगळा व्यवसाय करत असताना मला शेती संदर्भात पण माहिती झाली. तर बोलूया सर आता मूळ मुद्द्याकडे. जसं केशर आहे मार्केटला किती किलोनं विकलं जातं हे आपल्या मराठी लोकांना सांगा, आणि याचं डिमांड किती आहे आणि मार्केटला सप्लाय किती आहे? तसं बघायला गेलं केसर याला रेड गोल्ड म्हणतात, राईट. म्हणजे गोल्ड सारखा रेट त्याचा आहे, म्हणजे 5 ते 6 लाख रुपये किलो या हिशोबाने केशर विकलं जातं. आणि सगळ्यात जास्त प्रॉब्लेम आहे की इंडियाचा, म्हणजे भारतामध्ये 100 टनाची रिक्वायरमेंट आहे करंट, पण पूर्ण भारत मिळून फक्त 4 ते 5 टनच याचं प्रोडक्शन होतं आहे. म्हणजे जवळजवळ 96 ते 97% जो केसर आहे आपण बाहेरच्या देशावर अवलंबून आहे. म्हणजे इराण आहे, अफगाणिस्तान म्हणा किंवा नेदरलँड, तिकडून आपण इम्पोर्ट करतोय, राईट. तर हे असं एवढं खूप सारी गॅप आहे इनफॅक्ट, राईट. आणि हे केसर आमचा रेट जरी म्हटलं तर 5 ते 6 लाख रुपये, तर आम्ही सध्या तो त्याच रेटनी मार्केटमध्ये उतरवला आहे. आणि इनफॅक्ट आमचा ऑलमोस्ट सगळा केसर हा विकला गेला आहे इनफॅक्ट. तर मला हे सांगा, ही जी केसरची शेती किंवा फार्मिंग आहे किती बाय किती जागेमध्ये होऊ शकते? नाही, केसरची फार्मिंग करण्यासाठी आपल्याला कंट्रोल एन्व्हायरमेंट लागतं, कारण की केसरचं जे वातावरण आहे, म्हणजे जे वातावरण काश्मीरमध्ये एक पंपवर करून एरिया आहे, तिथे 90% प्रोडक्शन तिकडे होतं. तर आम्ही हा सेटअप बनवताना त्या पॅरामीटर गृहीत धरले सगळे, राईट. त्याचा अभ्यास केला आणि तसं वातावरण इथे कसं कंट्रोल करता येईल त्या हिशोबाने आम्ही हा सेटअप बनवला. तर तो सेटअप नॉट ओन्ली कंटेनर, तुम्ही रूममध्ये पण हा बनवू शकतात, राईट. नंतर तुम्ही तुमचं टेरेस असेल तिकडे पण एक तसं वातावरण क्रिएट करू शकतात, राईट. त्याचा खर्च डिपेंड, तुम्ही 5 लाखापासून तर इनफॅक्ट तुम्ही जेवढा मोठा सेटअप करायचा असेल तुम्हाला तो करू शकता डेफिनेटली. म्हणजे जर तुमचं घराचं छत जरी खाली असेल त्या ठिकाणी सुद्धा हा व्यवसाय होऊ शकतो. जर तुम्ही घरामध्ये जरी करायचं म्हटलं तर त्या ठिकाणी सुद्धा हा व्यवसाय होऊ शकतो. नक्की कुठली टेक्नॉलॉजी आहे हे बघण्यासाठी आपण जाणार आहोत. साहेबांचं जे काही कंटेनर साहेबांनी जे बनवलेलं आहे नवीन टेक्नॉलॉजी ते पाहणार आहोत, आणि यानंतर सर्वात शेवटी तुम्ही कसे काय हा व्यवसाय करू शकता हे पण आपण पाहणार आहोत. आणि साहेबांच्या कामासाठी मंडळी कमीत कमी या व्हिडिओला 50,000 लाईक मिळाले पाहिजे. तर चला व्हिडिओला सुरू करूया. तर आपण आलो आहे आता आपण या शिपिंग कंटेनरमध्ये आपल्या शेतीमध्ये. ते आधुनिक शेती आहे, तर याच्यामध्ये आपण जवळजवळ 320 स्क्वेअर फीटमध्ये 1 एकरचं प्रोडक्शन काढतो. आणि ही सगळी जी शेती आहे आपण या मोबाईलवरून ऑपरेट करतो. म्हणजे जर तुम्ही इथे बघाल तर हा मी लाईट वगैरे जर आहे हा सगळं मी मोबाईलवरून ऑपरेट करतो. लाईट चालू बंद करणं, AC चालू बंद करणं, या सगळ्या गोष्टी या मोबाईल ऑपरेटेड आहे. आता तुम्ही बघत राहा, पण आतमध्ये जर तुम्ही बघाल तर आतमध्ये केसराची शेती आहे, राईट. पण त्याच्या अगोदर आपण बघूया की केसर कसं ओरिजिनल कसं ओळखता येईल किंवा कसं असतं केसर ते आपण बघूया. तर इथे तुम्हाला दिसतं केसराचा कंद आहे, केसर हे ओरिजिनल, त्याच्यामधून आपण केसर हार्वेस्ट केलेलं आहे इनफॅक्ट, राईट. हे केसराचे परागकण आहेत. तर ओरिजिनल केसर आपल्याला जर ओळखायचं झालं तर आपल्याला हा जो केसर जेव्हा आपण पाण्यामध्ये टाकतो, राईट, तर हा लगेच कलर नाही सोडत, आणि जे डुप्लिकेट केसर असतं तो लगेच कलर सोडतो. तर जर आपल्याला ओरिजिनल ओळखायचा असेल तर हा केसर जर पाण्यामध्ये टाकल्यानंतर हळूहळू हा रंग सोडतो इनफॅक्ट. आणि जिभेवर जरी ठेवलं ना तर थोडा कडवटपणा येतो. तर ते केसर आपण ओरिजिनल आहे असं समजायचं. जर तुम्ही केसराचा जो कंद आहे त्याच्या खालचा जो पार्ट आहे, जो हा पार्ट, तर हा पार्ट पण लोक काय करतात, हा डुप्लिकेट केसर बनवण्यासाठी यूज करतात जनरली, राईट.
तर कारण की केसराचं जर 1 ग्रॅमचं वजन आहे जवळजवळ 500 ते 600 रुपये ग्रॅम याने विकलं जातं. तर मार्केटमध्ये पण याचं भेसळ करण्यासाठी याचा यूज होतो इनफॅक्ट, राईट. तर म्हणून जर केसर करताना घेतल्यानंतर त्याचा हे एक परीक्षण आहे ज्याच्या थ्रू आपल्याला कळेल की केसर ओरिजिनल आहे की नाही. तर तुम्हाला जर दाखवायचं असेल तर चला मी तुम्हाला दाखवतो की आपलं ओरिजिनल केसरचं फार्म कसं आहे. चला माझ्याबरोबर. तर हा जो कंटेनर आहे त्याला आपण 2 भागामध्ये डिवाइड केला आहे. इथे आपण जो केसरचा इथे सेटअप बनवला आहे हा पूर्ण, राईट. तर केसर आपण जवळजवळ इथे 500 किलो केसरचे कंद आणले आहेत आणि ते इथे आपण अशा पद्धतीने ठेवले आहेत. म्हणजे इथे रॅक सिस्टम आपण यूज केली आहे, डिफरंट व्हर्टिकल सिस्टम आपण यूज केली आहे आणि केसरचे कंद इथे ठेवले आहेत. आणि जसं वातावरण पॅम्पोर एरियात आहे म्हणजे जम्मू काश्मीरला आहे तसं वातावरण आपण इथे क्रिएट केलं आहे. जवळजवळ जे अर्धा एकरचं जे क्षेत्र असतं ओपन फील्डमधलं ते आपण जवळजवळ 8x20 म्हणजे जवळजवळ 160 स्क्वेअर फीटमध्ये आपण एवढं सेटअप केसराचं केलं आहे. आणि याच्यातून जवळजवळ आपल्याला 1 किलो केसर ॲक्च्युली इथे काढू शकतो इनफॅक्ट, राईट. आणि तुम्ही जर बघत असाल तर इकडे आम्ही वेगवेगळे प्रयोग केले आहेत. म्हणजे विथ लाईट, तुम्हाला इथे लाईट दिसत असेल. म्हणजे जनरली जो सूर्यप्रकाश आहे, राईट, तर त्याची कमी भरून आणण्यासाठी आपण इथे LED लाईट्सचा उपयोग केला आहे. आणि इथे पण 2 तऱ्हेचे वेगवेगळे आपण LED लाईट यूज केले आहेत. कारण झाडाला जेव्हा फोटोसिंथेसिससाठी लाईट लागतात ते पण रेड आणि ब्लू स्पेक्ट्रममध्ये लागतात, सायंटिफिक भाषेत बोलायचं झालं तर. तशा तऱ्हेने आपण इथे प्रयोग करून वेगवेगळं केसर आपण कसं काढता येईल त्याच्यावर आपण इथे वेगवेगळे आपण कंडिशन इथे निर्माण केले आहे. त्याचप्रमाणे तुम्ही इथे बघत असाल तर वेगवेगळे आम्ही मातीमध्ये पण आपण केसर करतो आहे, राईट. त्यानंतर वेगवेगळे मीडिया आहे इथे, राईट. आम्ही काय केलं, पंपोरमधून म्हणजे जिथे सगळ्यात जास्त केसरचं प्रोडक्शन होतं त्या एरियात जाऊन तिकडची माती आणली आणि त्याचं माती परीक्षण करून आम्ही आमचं एक मीडिया बनवला आहे इथे. आणि त्यानुसार इथे आम्ही याचं मल्टिप्लिकेशन म्हणजे एका कंदाचे 4 कंद जे मल्टिप्लाय होतात तर त्याचा आम्ही सेटअप इथे बनवला आहे. तर तुम्हाला जो केसरचा कंद दिसत असेल ना, हा केसरचा कंद हा 7 ते 8 वर्ष याचं लाईफ असतं. म्हणजे 7 ते 8 वर्ष हा फ्लावरिंग देतो आणि हा वर्षाला म्हणजे डिसेंबर नंतर पुढचे 3-4 महिने हा मल्टिप्लाय होतो. म्हणजे एका केसराच्या कंदाचे 4 कंद होतात. म्हणजे जवळजवळ 500 किलो जर तुम्ही बी आणलं म्हणजे केसरचे कंद आणले ते पुढच्या वर्षी 2000 होऊ शकतात, कारण की ते मल्टिप्लाय होतात इनफॅक्ट. म्हणून एकदाच तुम्ही केसराचे कंद आणले तर ते तुम्हाला परत आणायची गरज पडत नाही. त्यानंतर इथे खूप साऱ्या टेक्नॉलॉजीचा यूज केला आहे. म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे आम्ही सगळं जे मोबाईलवरून ऑपरेट करतो तर इथे पण तुम्हाला वेगवेगळे डिव्हाइस दिसत असतील. म्हणजे तुम्ही इथे जर बघितलं तर इथे कार्बन डायऑक्साईड कंट्रोलर आहे. म्हणजे जेव्हा झाडाला प्रकाश संश्लेषणाची क्रिया जी असते फोटोसिंथेसिस त्याला कार्बन डायऑक्साईड लागतं. तर हे कार्बन डायऑक्साईड सेन्सर आहे जे आणि कंट्रोलर आहे जे कार्बन डायऑक्साईड सेन्स करतं. आणि इकडे हा सिलेंडर आहे कार्बन डायऑक्साईडचा, तो सिलेंडरला कमांड पाठवतो आणि कार्बन डायऑक्साईड डिफ्यूज होतं आणि झाड फोटोसिंथेसिस प्रक्रिया जास्त होते आणि चांगल्या प्रकारे होते आणि झाड पटपट वाढतं इनफॅक्ट, राईट. त्याच्यासाठी त्याचप्रमाणे तुम्ही इथे जर बघितलं तर वेगवेगळं आम्ही लक्स मीटर म्हणजे हा लाईट मोजण्यासाठी आम्ही हा लक्स मीटर यूज केला आहे. जर तुम्ही बघितलं तर हा अशा तऱ्हेचा लक्स मीटर आहे. हा लाईटची आपल्याला लाईट हा जनरली लागतो 283 लक्समध्ये. तर जनरली त्या रेंजचा लाईट येतो की नाही हे चेक करण्यासाठी आपण हे मीटर्स वगैरेचा यूज होतो. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो टेम्परेचर आणि ह्युमिडिटी. तुम्ही इथे बघत असाल ना केसरही जर आम्ही घेतलं ना तर विदाऊट माती आणि विदाऊट पाणी इथे केसर आलेलं आहे. म्हणजे इनफॅक्ट केसराचे कंद येऊन आम्ही इथे ठेवलं आणि टेम्परेचर आणि ह्युमिडिटी या 2च गोष्टी मॅनेज केल्या. पण त्या मॅनेज करताना आपल्याला तंत्रज्ञानाचा खूप चांगला उपयोग झाला. जर तुम्ही इथे बघत असाल तर असं तुम्हाला हे इथे एक डिव्हाइस दिसतंय, राईट. हे डिव्हाइस, राईट. तर हे डिव्हाइस आपण कारण की प्रत्येक वेळेस कंडिशन मॉनिटर करणं माणसा थ्रू डिफिकल्ट होतं म्हणून आपण ऑटोमेशन केलं आहे. म्हणजे जनरली तुम्ही इथे बघाल तर इथे 23.5 डिग्री सेल्सिअस तर तेच डेटा आपल्याला मोबाईलवर दिसतो. तर त्याच्यामुळे आपल्याला जगाच्या पाठीवर कुठे असलो तरी आपल्याला हा फार्म मॉनिटर करता येतो, राईट. आणि कंट्रोलसुद्धा करता येतो इनफॅक्ट. आणि त्याचा रेकॉर्ड पण आपण मोबाईलवर स्टोअर करू शकतो इनफॅक्ट. म्हणजे लाईटचा, टेम्परेचरचा, ह्युमिडिटीचा, जेणेकरून आपल्याला हा सगळा रेकॉर्डेड सगळा आपल्याला हे मिळतो. तर मंडळी तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की जम्मू काश्मीरच्या केसरमध्ये आणि ह्या कंटेनरमध्ये बनणाऱ्या केसरमध्ये काय फरक आहे.
तसं बघायला गेलं तर क्रॉप आहे राईट, कारण जम्मू काश्मीरमध्ये ते वर्षातून एकदा येतं. इनफॅक्ट इथे पण आपण वर्षातून एकदाच घेतलंय, पण अजून प्रयोग चालू आहे. तर जर पुढचे प्रयोग यशस्वी झाले तर आपण खूपदा पण घेऊ शकतो. किती महिन्यामध्ये एक लॉट येतो केशरचा? हा केसरचा 3.5 महिन्यामध्ये, म्हणजे जवळजवळ ऑगस्टला आपण जर एक कंद आणून इथे ठेवले तर ऑगस्ट नंतर सप्टेंबर ऑक्टोबरला फ्लावरिंग सुरू होते, ऑक्टोबरला, आणि नोव्हेंबर पर्यंत ते फ्लावरिंग राहते. तर 3 महिन्यामध्ये आपल्याला याचं उत्पन्न मिळतं. म्हणजे जर विचार जर केला तर आपण वर्षातून 3 वेळेस किंवा 4 वेळेस हे क्रॉप घेऊ शकतो? नाही, वर्षातून हे एकदाच क्रॉप येतं राईट. जम्मू काश्मीरला पण वर्षातून एकदाच येतं, कारण त्याची लाईफ सायकल आहे. पण आता सध्या सगळीकडे प्रयोग चालू आहे आणि आमचे पण प्रयोग चालू आहे. जर ते प्रयोग यशस्वी झाले तर आपण हे करतो आहे की वर्षातून खूपदा कसं काय घेता येईल, आणि ते जर सक्सेसफुल झालं इनफॅक्ट तर आपण वर्षातून खूपदा पण केसर घेऊ शकतो. आणि ही जी जागा किंवा हे जे कंटेनर आहे यातून वर्षाला आता किती उत्पन्न किंवा किती माल निघतोय तुमचा? आता जनरली हा आपला केसरचं म्हटलं तर 8 बाय 20 स्क्वेअर फीटचा एरिया आहे. 160 स्क्वेअर फीट मध्ये जवळजवळ आपण अर्धा एकरचा जो केसरचं प्रोडक्शन इथं घेतलंय, म्हणजे अर्धा एकर मध्ये ओपन मध्ये जे येतं तेवढं इथे घेतलंय. म्हणजे जवळ 1 किलो जरी केसर पकडलं एवढीशा जागेत तर जवळजवळ 5.5 ते 6 लाख आरामशीर आपण या 3 महिन्यामध्ये इथून आपण उत्पन्न डेफिनेटली घेऊ शकतो. आणि नॉट ओनली फक्त केसर, पण नंतर जर डिसेंबर म्हटलं तर जानेवारी, फरवरी, मार्च मध्ये हे कंद जे आहेत एकाचे 4 कंद होतात, तर तुम्ही कंद विकून पण त्याच्यातून पैसा जनरेट करू शकता डेफिनेटली. केशर म्हटलं की हा श्रीमंतांचा विषय आला, कारण केशर खाणारा जो वर्ग आहे तो श्रीमंत आहे. आणि जर गावाकडच्या महिला जर बघितलं तर बऱ्याच महिला ही जे केशर आहे आपलं जे मूल आहे ते गोरं व्हावं म्हणून बऱ्याच ठिकाणी केशरचा वापर केला जातो. आता होतो किंवा नाही होतो तो भाग वेगळा झाला, कारण फेअर लवली लावणारे सर्वच गोरे होत नाहीत, बरोबर. तर या केशरचा वापर कुठे केला जातो? केसरचा वापर हा मेडिकल बेनिफिट खूप जास्त आहे या केसरचे. म्हणजे जे स्ट्रेस रिलीफसाठी मेजरली जे पेशंट असतात ज्यांना खूप हायपर टेन्शन वगैरे असतं तिथे हे जनरली जास्त यूज होतं. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे सगळ्यात जास्त मोठं मार्केट आहे ते म्हणजे आपलं आयुर्वेदापासून हे केसरचा उपयोग करताय. म्हणजे पूजेपासून तर ॲक्च्युली तुम्ही जे प्रेग्नंट लेडी बोलला तर त्याच्यात तर सगळ्यात जास्त, म्हणजे तुम्हाला आठवत असेल की म्हणजे जेव्हा प्रेग्नंट लेडी होते तेव्हा ते आवर्जून आपल्या आजी वगैरे सांगायची हे केसर घ्यायला पाहिजे, बाळ गोरं होतं इनफॅक्ट. तर तो नाहीतर असं नाही जसं शाहरुख आणि अजय देवगण आणि अक्षय कुमार पण सांगतात की दाणे दाणे में केसर का दम. बरोबर. तर नॉट ओनली फक्त तुम्ही मेडिकल पर्पज, पण जर तुम्ही केसरचं म्हटलं तर हे दुधामध्ये उपयोग होतो, केसर मसालामध्ये, केसर आईस्क्रीम, केसरची कुल्फी म्हणा, किंवा केसरचे खूप सारे प्रकार आहे. म्हणजे ते गुटखा जरी म्हटलं ना तरी तिथे केसरचं खूप मोठं मार्केट आहे इनफॅक्ट राईट. तर केसरचा उपयोग हा फक्त तेवढ्या पुरतंच लिमिटेड नाही इनफॅक्ट. आणि सगळ्यात जास्त म्हटलं ना केसरचं जे खाण्याचा प्रकार आहे, म्हणजे तुम्ही बिर्याणीमध्ये म्हणा किंवा काही पण आपण जो पदार्थ बनवतो त्याच्यावरती आपण केसरचं हे करतो. जसं कोजागिरी जर म्हटलं तर सगळ्यात जास्त बिझनेस तर तिथे जनरेट होतो. मला हे सांगा आता किती पूर्ण देशामध्ये केशर बनतोय आणि किती सप्लाय होतोय? हां, आता सध्या केसरचं जे आहे बघितलं गेलं तर 100 टन केसराची मागणी आहे करंटली पूर्ण देशाची, पण प्रोडक्शन फक्त 4 ते 5 टन होतं. म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे 96 ते 97% गॅप आहे. आणि ती गॅप भरून करण्यासाठी ॲक्च्युली असे जर सेटअप आपण मोठे केलेत, ॲक्च्युली बनवले, तर डेफिनेटली ही गॅप कमी करण्यात. आणि आपण आत्ता इम्पोर्ट करतोय केसर, तर सगळ्यांनी जर मिळून प्रयत्न केला ॲक्च्युली आणि प्रयोग केला तर डेफिनेटली आपण एक्सपोर्ट पण करू शकतो पुढच्या वेळेस. आपण हे केशर जे आहे प्रोडक्शन झाल्यानंतर कुठं आणि कसं विकायचं? हां, आता बरोबर केसराची आता तुम्ही बोलला की एवढा मोठा गॅप आहे, मी म्हटल्याप्रमाणे एवढा मोठा गॅप आहे, त्याच्यामुळे केसर हे कोणी घेईल की नाही याचं प्रश्नच उभवत नाही. कारण की गव्हर्नमेंटसुद्धा जरी तुम्ही उगवलं केसर तर गव्हर्नमेंट त्यांचे जसं जम्मू काश्मीरला प्रॉपर सेंटर आहेत गव्हर्नमेंटचे, ते त्या रेटने ऑलरेडी केसर घेतात. म्हणजे मागणीच त्याला एवढी जास्त आहे, तर विकण्याचं म्हणजे मार्केट शोधावं लागतं असं नाही आहे. पण तरी इंडिव्हिज्युअल पण तुम्ही खूप साऱ्या ठिकाणी रिटेल करू शकतात, होलसेल करू शकतात इनफॅक्ट. आणि मार्केट एवढं जास्त ओपन आहे की ते इझिली विकलं जातं. आमचंच केसर इनफॅक्ट आम्ही 500 रुपीज पर ग्रॅमनी आम्ही डेफिनेटली आम्ही 2-3 महिन्यामध्येच खूप सारे केसर विकलं. तर आता हे सांगा सर, जर कुणाला तुमच्यासारखा हा प्लॅन्ट सुरू करायचा असेल तर याची काय सिस्टम आहे, काय ट्रेनिंग आहे, काय माहिती देणार तुम्ही आणि कसा प्लॅन्ट सेटअप करून देणार? कोणी अमरावतीतून बघतोय, कोणी मुंबईमध्ये बघतोय. मी तर मुंबईमध्ये प्रत्येक 2-2 किलोमीटरला जरी हा सेटअप उभा केला तरी केसरचं जेवढं काही डिमांड आहे ते पूर्ण आपण करू शकत नाही. पुणे असेल, लातूर असेल, उस्मानाबाद असेल, कारण बराच जो तरुण आहे आपला रोजगाराच्या शोधामध्ये शहराकडे येतोय, त्याला आपल्या गावामध्ये पण करता येईल का, हा महत्त्वाचा विषय आहे. नाही, बरोबर तुम्ही म्हटल्याप्रमाणे मी आता इथे आधुनिक तंत्रज्ञान दाखवतोय, कंटेनर दाखवतोय, पण
याचा मतलब असं नाही की फक्त कंटेनरमध्ये जी शेती होते, तुम्ही हे शेती कुठलाही तुमचा प्लॉट असेल, गार्डन असेल, राईट, त्याच्यामध्ये तुम्ही कव्हर करू शकतात. घराचं टेरेस असेल तिथे तुम्ही क्लोज करून एन्व्हायरमेंट क्रिएट करू शकता. तुमचं रूम असेल, 2 BHK असेल किंवा एखादी रूम असेल, राईट, 10 बाय 10 स्क्वेअर फीटची, त्याला पण तुम्ही असं कंट्रोल एन्व्हायरमेंट करून त्याच्यामध्ये पण तुम्ही हे करू शकतात. आणि तुम्ही बरोबर म्हटल्याप्रमाणे जसं महिला आहेत, खूप साऱ्या महिला आहेत, घरगुती गृहिणी आहेत, त्यांना पण त्यांचं एक बेडरूम सारखी एक छोटी जागा असली त्याच्यामध्ये पण तुम्ही असं वातावरण तयार करून तुम्ही तिथे पण केसराचं किती मिनिमम इन्व्हेस्टमेंट लागू शकते छोट्यातल्या छोट्या प्लॅन्टला? हा, छोट्यातल्या छोट्यात तुम्ही म्हटला तर सगळ्यात जास्त खर्च येतो या कंदांचा, राईट. हे कंद आपल्याला 400 रुपये किलो ते जवळजवळ 1200 रुपये किलो याप्रमाणे मिळतात. तर डिपेंड अपॉन तुमची किती कॅपॅसिटी आहे. तर तसं बघितलं गेलं तर 4-5 लाखापासून तुम्ही यू कॅन एबल टू तुम्ही करू शकता डेफिनेटली. पण थोडा AC चिलर आपल्याला त्यामध्ये लागतं, त्याचा खर्च येतो, पण तो वन टाईम खर्च असतो. नेक्स्ट इयरला तुम्हाला तो कंपन्सेट होतो. म्हणजे तुम्ही रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट म्हटला ना तरी 1.5 वर्षाच्या आसपासचा रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट डेफिनेटली इझी आहे अचीव करणं. म्हणजे मंडळी जवळपास तुम्ही 4 ते 5 लाखामध्ये पण सुरू करू शकता. जर तुम्हाला जास्त प्रोडक्शन हवं असेल तर 10 लाखाचं, त्याहून जास्त हवं असेल तर 20 लाखाचा सुद्धा सेटअप जसं साहेबांनी बसवलेला आहे असा सेटअप तुम्ही लावू शकता. जर तुम्हाला याची ट्रेनिंग घ्यायची असेल किंवा माहिती घ्यायची असेल किंवा असा हा प्लॅन्ट सेटअप करायचा असेल तर साहेबांच्या कंपनीचा नंबर स्क्रीनवरती दिलेला आहे. साहेबांची कंपनी पुणे वारजे इथं आहे. तुम्ही येऊ शकता, प्रत्यक्ष पाहू शकता आणि आवडल्यानंतर हा व्यवसाय सुरू करू शकता. तर परत भेटूया का नवीन व्हिडिओशी. तोपर्यंत जय महाराष्ट्र.